नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलेली आहे। न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त खेळ करून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतामध्ये आणलेली आहे। खूप जबरदस्त अशी मॅच झाली आणि भारताला जिंकण्यासाठी 252 रनाची गरज होती आणि या रन चेजमध्ये सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि शुभमन गिलने खूप जबरदस्त अशी भागीदारी करून 100 रनाची भागीदारी केली। त्यानंतर रोहित शर्माची आणि शुभमन गिल आणि विराट कोहलीची विकेट जी आहे ती 18 रनाच्या आतमध्ये पडली। 18 रनामध्ये 3 विकेट पडल्यावर भारताला एक जबरदस्त असं प्रेशर आलेलं, परंतु या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रत्येकी भारताचं तारणहार ठरलेलं म्हणजे श्रेयस अय्यरनं खूप जबरदस्त अशी खेळी करत परत एकदा भारताला संकटातून बाहेर काढलं आणि श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल एक अर्धशतकीय भागीदारी झाली आणि या दोघांनी सुनिश्चित केलं की भारताला जे टार्गेट आहे त्याच्या जवळपास पोहोचण्यासाठी। त्यानंतर श्रेयस अय्यरची विकेट पडली। श्रेयस अय्यरनं त्या आधीच्या बॉलवर 6 मारलेला, परंतु त्यानंतर श्रेयस अय्यर आउट झाला। त्यानंतर अक्षर पटेल आणि के एल राहुलनं पण जबरदस्त अशी बॅटिंग केली आणि खूप म्हणजे जवळ आणून पोचवलं। जवळपास 30 ते 35 रन हवे होते त्यावेळेस। म्हणजे भारताला काही टेन्शन नव्हतं, कारण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि जडेजासारखे चांगले फलंदाज पाठीमागे होते। त्यानंतर अक्षर पटेलची विकेट पडली। अक्षर पटेलच्या विकेट नंतर हार्दिक पांड्या क्रीजवर आला। आपल्याला माहिती आहे हार्दिक पांड्यानं सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर म्हणजे टाइम घेतला, परंतु मागच्या मॅचमध्ये आपल्याला माहितीच आहे प्रेशर सिच्युएशन आली। हार्दिक पांड्या कुणाच्या बापाला सुद्धा ऐकत नाही आणि त्या पद्धतीने हार्दिक पांड्याने खेळी केली आणि एक प्रकारे शेवट म्हणजे 11 रन हवे असतं त्यावेळेस हार्दिक पांड्या आउट झाला, फास्ट बॉलर होता। आणि त्यानंतर जडेजानं आल्या दोन दुहेरी धावांचे दोन वेळा दुहेरी धावा घेतल्या आणि एक प्रकार त्याचं स्पीड बघून न्यूझीलंडचं तोंडाचं पाणीच फिरलं आणि न्यूझीलंडनं त्यावेळेस समजलेलं की मॅच आपण हारलेली आहे आणि शेवट म्हणजे रवींद्र जडेजाने चौकार मारून ही मॅच संपवली आणि खूप जबरदस्त असा विजय झाला आणि संपूर्ण भारतीय जे आहे ते प्रार्थना करत होते की चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतात यावी आणि 2019च्या सेमीफायनलचा बदला भारताने यावेळेस घेतलेला आहे। आणि अजून सुद्धा प्रेक्षक जे आहेत, चाहते आहेत भारतीय टीमचे, ते 2019ची सेमीफायनल त्यावेळेस धोनीचं रनआउट झालेलं आणि ती मॅच भारताने हरावी लागलेली। भारताचा पराभव त्यावेळेचा वचपा टीम इंडियाने 100% घेतलेला आहे। धन्यवाद मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून कळवा।